रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. आयुष्यामध्ये निरोगी जीवन जर जगायचं असेल तर लक्षात ठेवा, जेवणाच्या पूर्वी मी पुढे जो पदार्थ सांगणार आहे अतिशय साधा सोपा, सर्वकडे उपलब्ध असलेला असा पदार्थ मी सांगणार आहे. पण तो पदार्थ खायचा, लक्षात ठेवा किती खायचा तोही सांगणार आहे. आणि जेवण करायला बसायचं लगेच. तो पदार्थ तुम्ही जर अगोदर खात असाल आणि तास दोन तासांनी जर जेवण करत असाल तर दॅट्स रॉंग. म्हणजे इथे तुमची शुगर वाढण्याची शक्यता असते आणि लाईफ डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. पदार्थ मुख्य कोणता खायचा आहे तो पहा. मी पुन्हा पुन्हा सांगतो की खातोय ते अन्नच व्यवस्थित म्हणून जर खाल्लं तर ते औषध म्हणून शरीरासाठी योग्य पडतं. पदार्थ दाखवतो मी अगोदर की जो मी नियमित आहारामध्ये वापरतो. हा पदार्थ आहे, त्याला फुटाणे असं म्हणतात, ध्यानात ठेवा. आणि अमाऊंटला किती खायचे आहेत फुटाणे, तर फक्त हे बा एवढे फुटाणे मी जे दाखवतोय एवढेच फुटाणे फक्त दररोज जेवणाच्या अगोदर हे फुटाणे खायचे एवढे आणि जेवायला बसायचं. जर तुम्ही जेवणाच्या अगोदर भरपूर तेवढेच खायचे, त्याच्यापेक्षा जास्त खायचे नाहीत. हे फुटाणे खाण्याचा कालावधी आणि जेवणाचा कालावधी यामध्ये अंतर नसावं. सकाळी नाश्त्याच्या वेळेला सुद्धा तशाच पद्धतीनं करायचं, दुपारी जेवणाच्या वेळेला सुद्धा तसंच करायचं आणि सायंकाळी जेवणाच्या वेळेला ही तसंच करायचं. आता जे तरुण अवस्थेमध्ये लक्षात ठेवा, त्यांनी 2 वेळा जेवण आणि 1 वेळा नाश्ता करणं हे आवश्यक आहे. आणि लहान मुलांना निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काहीतरी चिप्स वगैरे देण्यापेक्षा हे जर तुम्ही दिलं मुलांना सकाळी सकाळी एवढंच खायला द्यायचं, ज्यादा नाही द्यायचं. लक्षात ठेवा, ते चिप्स ते वेगवेगळे पदार्थ तुम्ही जे स्पायसी फूड करता अशा पद्धतीचे पदार्थ हे अवॉइड करा. आणि मुलं ती आवडीनं खातात बरं का. अतिशय उत्कृष्ट असं फुटाणे खात असताना एकदम दाखवलेले फुटाणे तोंडात घालायचे नाहीत. महत्वाच्या गोष्टी या सांगतोय त्याच्यावरती नीट लक्ष द्या. त्याच्यामधले 2-3 फुटाणे व्यवस्थित चावून व्यवस्थितरित्या खायचं. यांनी काय होतं ते मी सांगतो. चर्वण जास्त वेळा झाल्यामुळं जे आपल्या तोंडामधील लाळ रस आहे, हा लाळ रस हा वाढला जातो, की जो पुढे अन्न तुम्ही खाणार आहे त्याच्या पचनासाठी उपयोगी होणार आहे. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, ज्यांची शुगर वाढते, लक्षात ठेवा रक्तदाब वाढतो, किंवा सर्वच प्रकारचे रोग म्हणा ना थोडक्यामध्ये, कारण हे जुन्या लोकांचं असं खाद्य आहे. लक्षात ठेवा, आम्हाला चांगलं आठवतं की आम्हाला लहानपणी फुटाणे नाहीत मिळाले तर घरी आई आमची काय करायची, हरभरे भाजून द्यायची, थोडंसं मीठ आणि हळद, थोडीशी हळद लावून त्याला ती द्यायची. आणि त्याच्यामुळं आम्हाला सर्दी, पडसं, खोकला हे असले आजार कधी झाले नाहीत. आणि कॉन्स्टिपेशन तर अजिबातच झालं नाही, कारण हे पहिल्यांदा लाळ रस हे भरपूर प्रमाणात निर्माण करतं. त्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरं हळद असल्यामुळं हा दाहक पदार्थ आहे. लक्षात ठेवा, म्हणजे ॲपेटाईट, भूक ज्याला म्हणतो, स्टमकमध्ये अग्नी फायर्ड करण्याचं कार्य
ही लावलेली हळद हे करत असतं. त्याच्यामुळं काहीतरी खाण्यापेक्षा माझं स्पष्ट मत आहे, कारण मी जे वापरतो जेवण करायच्या अगोदर मी हे थोडेसे फुटाणे प्रथम अगोदर एक 5-10 मिनिट तेवढे दाखवलेले फुटाणे 4-5 घेऊन तेवढे फुटाणे मी अगदी मस्तपैकी अगोदर खातो आणि मग नंतर जेवण करत असतो. आणि त्याच्यामुळं हे खाल्ल्यामुळं काय होतं ते सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये प्रथिनं भरपूर प्रमाणात मिळली जातात. त्यानंतर याच्यामध्ये बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन बी, खनिज आणि महत्त्वाची गोष्ट कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळं ज्यांना गुडघेदुखीचा वगैरे त्रास आहे त्या लोकांनी हे दाखवलेल्या प्रमाणातच तेवढेच खायचे. वाजवीपेक्षा जास्त जर तुम्ही फुटाणे खाल्ले तर तुम्हाला गॅसेसचा प्रॉब्लेम, म्हणजे कुठलाही वस्तू ही जर विधीनं तुम्ही प्राशन केली तर ते औषध म्हणून कार्य करते. आणि जर ही वस्तू वाजवीपेक्षा जास्त तुम्ही खाल्ली तर ती वस्तू आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरते. अतिशय साधा सोपा कमी कालावधीमध्ये असलेला व्हिडिओ आजच्या भागामध्ये अपलोड केला. बऱ्याच जणांचा कॉन्स्टिपेशन आलं, बद्धकोष्ठता आली की पुन्हा पाईल्स आलं का लक्षात. आणि हा प्रयोग तुम्ही दररोज करायचा आहे की जेणेकरून वजनही तुमचं काय होतं नियंत्रित राहतं, वजन वाढत नाही. मात्र नंतर जेवणानंतर फुटाणे तुम्ही खाऊ नका, लक्षात ठेवा. कारण जेवणानंतर जर फुटाणे खाल्ले तर तुमचं वजन वाढू शकतं, साखर वाढू शकते. त्याच्यामुळं ज्या गोष्टी ज्या वेळेला सांगितले त्या गोष्टी त्याच वेळेला करत जावा. ज्यांना संधिवात आहे त्यांनी मात्र फुटाणे खाणे पूर्णपणे टाळावं. संधिवाताच्या ह्याच्यामध्ये कारण हे एक्सिसॉप तुमच्याकडून खाल्लं गेलं की हे वात निर्माण करणारं, आणि वात निर्माण झाला की लक्षात ठेवा मग गुडघे दुखणे वगैरे वगैरे प्रकार सुरू होतात, संधिवात सुरू होतो. आणखीन याचे भरपूर फायदे आहेत. फायबरला हे भरपूर प्रमाणात आहे, त्याच्यामुळं पोट भरल्यासारखं म्हणजे वाटतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट वजन नियंत्रित राहतं, लक्षात ठेवा. गेली 30 वर्ष ही माझी प्रकृती अशीच आहे, ध्यानात ठेवा. ही वाढती नाही आणि कमी होत नाही, म्हणजे मेंटेन केलेलं आहे. त्याला एकमेव कारण की आहाराच्या अगोदर थोडेसे आता दाखवलेले तेवढे फुटाणे खाणे. भगवंतानी दिलेलं ज्ञान त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदाहर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.